राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. महाराष्ट्र राज्य प्रदेश वाहतूक अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोयर यांनी आपल्या वाढदिवसादिवशी शाळेला 50,000ची देणगी दिली. तसेच पत्रकारांचे इन्शुरन्स काढून सामाजिक बांधिलकी जपली. आमदार प्रशांतदादा ठाकूर, बाळासाहेब पाटील, जे.एम. म्हात्रे, अविनाश कोळी यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भोयर यांच्या 500 समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मित्रपरिवार, स्नेही, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या व कुटुंबियांच्या समवेत सुधागड हायस्कूल कळंबोली येथे शुक्रवार दिनांक 20 जून रोजी शुभेच्छांच्या वर्षावात अभिष्टचिंतन सोहळा आनंदात संपन्न झाला. समाजकार्य आई वडिलांकडून शिकलो असून ते रक्तातच आहे. जनतेची सेवा करत राहणार असे मत प्रभुदास अण्णा भोयर यांनी व्यक्त करत भाजपमध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्यामुळे जनतेची कामे मार्गी लागतील. बीजेपीतील मान सन्मानामुळे आनंदी असल्याचे मत भोयर यांनी व्यक्त केले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कळंबोली. आणि सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आमचे बाळासाहेब पाटील साहेब आणि आमचे सर्वांचे आदरसंभ आमचे जयंत म्हात्रे साहेब आणि सर्वच मान्यवर, त्यांना सर्वांना माझे खरंच पहिल्यापासून तुम्ही त्यांचे आभार मानतो की तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन आता आमच्या एवढं सोडायला आले. आता थोडंसं बोला असं वाटतं तर दादा, आज खरंच तुम्हाला सांगतो मी का आज आम्ही जिंकला. कारण की फिरपाडा गाव एक असा होता तर तो म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये कुठेही असू दे, कुठलाही इलेक्शन असू दे, पण आमच्या गावाला असं वाटतं की तो सीट येणार, तो आमच्यापासून येणार आहे. नाही, आज खरं सांगतो तुम्हाला, तो आज संघर्ष संपला आणि त्या संघर्षामधून मी बाहेर आलो. कारण का मी प्रत्येक इलेक्शन लागला का मी एक विचार करत होतो आता लोकांना कसे समजवायचे आणि ही भांडणं कशी आवरायची, कुठल्या पद्धतीने लोकांना मान सन्मान देऊन जी लोक एवढे वर्ष मला भेटतात, मान सन्मान देतात, पण आज इलेक्शन लागल्यानंतर ही लोक माझ्याकडे वाईट नजर बघतात. आणि कुठे काही लोक अशी पण असतात, कारण 25 वर्ष मी विरोधात काम केलेलं आहे, तर ती लोक काही नसताना पण दादाला कधी कधी असं होतं का दादाला माझी चुकीची कंप्लेंट द्यायची. पण आज मला दादा भेटले, विजय पक्ष एवढा मोठा भेटला तर माझा संघर्ष संपला. आणि आज मला एवढा आनंद आहे का मी विजय पक्षाला आलोय. मी माझा एक डायलॉग आहे, मी मारणार तर माझी आज कॉलर टाईट आहे, तर मी त्या गोष्टींमध्ये कुठे हरलो नाही, कुठे कमी पडलो नाही. आणि माझे जे कार्यक्रम आहेत, आज तुम्ही बघता सर्व पत्रकार मंडळी आहेत, सर्व लोक बघतात का आज मी कार्यक्रम करत आलो आहे. आणि मी कार्यक्रम करणारा म्हणजे ही सगळी मंडळी सर्व आहेत. कारण की राजकारणामध्ये समजा आज इकडे तिकडं आलो तर त्याच्यामध्ये कार्यकर्ता कधी नसतो, पण पत्रकार मंडळी सर्वमध्ये असतो. तर पत्रकार मंडळीला सर्व काय काम दिसतो. तर मी कार्यक्रम करतो, कार्य करतो. मला दादापासून माझी काही मागणी नाही, मला काहीच नको, मला फक्त मान सन्मान पाहिजे. तो दादाने 100% दिला आणि आमच्या सगळ्या पक्षाने आम्हाला मान सन्मान दिला आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली नाही आमच्या ठिकाणी की आपण एवढे वर्ष बघतोय प्रशांत ठाकूर साहेब, बाळासाहेब पाटील साहेब आणि आमची आता म्हणजे जयंत साहेब आता आमच्याच पक्षात होते. आम्ही सर्व एकत्र मंडळी होतो, तर आम्ही त्यांना लहानापासून बघत आलोय. तर आपण बीजेपी पक्षांचे नेतृत्व कधी बघितलं नव्हता जवळची. आज फिरपाडा गावाला सर्वांना सांगतो मी आणि आवाहन करतो का खरंच दादा, प्रशांत दादा, आपण बघतोय का काय नेतृत्व आहे, काय काम आहे. आणि तुम्हाला मी 2 आश्वासन देऊ शकतो ते तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा. 2 आश्वासन काय आहेत ते. पहिलं आश्वासन असं आहे का तुमची कुठली कामं थांबणार नाही. आणि दुसरं आश्वासन का आपण 20 वर्षापासून बघतोय फिरपाडा गावाला कधी तुमच्या गावावर गुलाल पडणार नाही अंगावर, पण आता प्रत्येक इलेक्शनला तुमच्या अंगावर गुलाल पडणार. हा माझा शब्द लिहून घ्या. आणि बघून सांगतो बाबा, तुम्ही आता आझाद झाले, तुम्ही प्रत्येक अस्तित्वामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आझाद झाले. तुमचं काम फक्त बीजेपी पक्ष किती विशाल मोठा आहे, काय त्यांचं काम आहे, काय देशामध्ये राज्यामध्ये कुठे चाललंय आणि आपण कुठे होतो हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण कुठे पुढे चाललो यो सगळा आपला आपल्याला कुठे दिलेला आहे, यो तुम्ही डोक्यात ठेवा. आणि जेवढे वर्ष लोकांना वाटलं काय निष्ठा, अरे निष्ठा 25 वर्ष केली, काय नाही केलं पक्षासाठी. कोण बोलतो इथं काय केलं नाही पक्षाने, सर्वांना माहित आहे. जीवाचा रान केलेला आहे, पण काय दिलंय पक्षाने. आज 2 महिने झालं प्रशांत दादा साहेब फेसबुकवर माझी कामं दाखवतात. आशिष शेलार एवढे मोठे मंत्री आहेत, ते माझे सोशल मीडिया फेसबुक कधी दाखवला माझा कुठला कार्यक्रम. मी कार्यक्रम केलेला आहे, हे पत्रकारांना सर्वांना माहिती आहे. ते सर्व काम करत होते माझे. का असा कार्यकर्त्याला मोठा नेणारा पक्ष मोठा करणारा हे समोर बसलेली ही मंडळी मोठी आहे, ही तुमच्या लक्षात ठेवा आणि तुमच्या डोक्यात ठेवा. आणि फक्त दादा मी तुम्हाला अजून आश्वासन देतो, आमच्या गावाचा काही विषय नाही दादा.
ही फक्त काय मतभेद असतो ते काय आता एवढे वर्ष म्हणजे विरोधात काम केलं तर कोणतरी असतं. विरोधात पण जुनी मंडळी नाही दादा आमच्या, जे आताच आमच्या पाठी आलेली आहे त्यांनाच काहीतरी गरज पडली ते आम्ही गाववाले बसून ती सर्व फाउंडेशन काढू. तुम्ही कधी चिंता राहणार, कधी तुम्हाला कुठला गोष्टी विचार करायला लागणार नाही, त्या पद्धतीने आम्ही काढू. आणि माझे 2 शब्द माझा जो मिलकत आहे तो माझा समोर आहे. मला मागे कसली अपेक्षा नाही, मान सन्मान आणि आपला ती पाहिजे ती पक्षाकडून घेतलेली आहे. आता फक्त काम करायचं आणि लोकांसाठी सांगायचं, हीच आमची मेहनत. कम से कम 500 लोकांचा पक्ष पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय साहेबांना टाईम कमी होता म्हणजे तरी साहेबांच्याकडे थांबले भरपूर, पण एवढे लोकांचा पक्ष पूर्ण जी नेमकी नावं घेतली आणि झाला पक्ष. पत्रकार माझ्या जीवनाचा घटक आहे आणि पत्रकार हा साधारण माणूस नाही आहे. समाजाला दाखवणार, मनासुद्धा दाखवणार तुम्हीच आहे, बाकी कोणी येत नाही दाखवायला. पत्रकारांचा जर आपण मान सन्मान केला 100% आम्हाला तो तुमच्याकडनं मान सन्मान झाला. एकूणच समाजकार्य पाहिलं तर आपलं वर्षभर वेगवेगळे उपक्रम चालू असतात. भविष्यात कशा प्रकारच्या आपलं समाजकार्य चालू राहील, काय आश्वासित कराल जनतेला? आमच्या आई वडिलांपासून शिकलो आणि ते एक रक्कल आहे, लोकांची सेवा करायचे काम करायचं ते होत राहील आणि ते करायचं राहील. मला दिवसभर तुम्ही जर सर्व होते बोलावं तर पहिलं तर आम्ही माझे टेम्पोचा लक्ष वाचण्याने तो ओपनिंग केली. मग आमच्या गावामध्ये शाळा आहे, एकदम परिस्थिती खराब होती, त्याला बसायला बेड नव्हती, त्याचे पंखे खराब झाले होते, पूर अवस्था होती. तर मग काय माझ्याकडे आले का बाबा आम्हाला अशाची मदत पाहिजे, तुम्ही कधीही करता तर आताही करा, का आता परिस्थिती खराब झाली. तर मला असं वाटलं की ते 2 दिवस पहिला मागतो मी विचार केला की माझा वाढदिवस आहे, त्याच निमित्ताने यांच्यासाठी काहीतरी करायचं मला भेटलं.